हॅलो फ्रेंड्स, घरचर्चामध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये मी तांदूळ आणि पिकलेल्या फणसाच्या गऱ्यांपासून तयार होणारी एक रेसिपी दाखवली आहे. मी इथे केळीच्या पानात फणसाच्या पातोळ्या करून दाखवल्या आहेत. साऊथ इंडियामध्ये याला फणसाची गट्टी असं पण म्हणतात. नेहमी आपण तांदळाच्या पिठाची पारी करून त्याच्यामध्ये सारण भरतो. पण या रेसिपीमध्ये एक मिश्रण तयार करून डायरेक्टली ते पानाला लावलं जातं आणि ते उकडून घ्यायचं असतं. पण आपल्याला जर कधी पानं वगैरे मिळाली नाही तर आपण हे मिश्रण इडली पात्रामध्ये सुद्धा उकडून घेऊ शकतो. या पातोळ्या करण्यासाठी मी इथे 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून 4 तास पाण्यात भिजत ठेवले होते. 4 तासानंतर हे तांदूळ आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत. वाटताना तांदळामध्ये फक्त चमचा 2 चमचे पाणी घालायचं आहे, ते वाटले जातील इतपत. कारण जास्त पाणी घातलं तर पातोळ्यांचं मिश्रण सैलसर होईल. या कन्सिस्टन्सीमध्ये अशा प्रकारे तांदूळ वाटून घेतले. वाटलेले तांदूळ एका बाउलमध्ये काढून घेतले होते आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात 8-10 बिया काढून कापून घेतलेले फणसाचे गरे घातले होते. आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. वाटताना त्याच्यामध्ये अर्धी वाटी गूळ, किंचितसं मीठ, थोडीशी हळद आणि वेलची पावडर किंवा वेलचीचे दाणे टाकून घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला पाणी न घालता बारीक याची पेस्ट करून घ्यायची आहे. अर्धी वाटी मी इथे किसलेलं ओलं खोबरंसुद्धा घातलं होतं. मिश्रण छान मिक्सरमधून वाटून घेतलं आहे. आता तांदूळ जे आपण वाटून घेतले होते त्याच्यामध्ये हे मिश्रण ॲड करायचं आहे. वाटलेले तांदूळ आणि वाटलेले गरे, गूळ, खोबरं वगैरे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मला हळद थोडीशी कमी वाटत होती, त्याच्यामुळे मी पिवळसर कलर येण्यासाठी मी इथे किंचितशी हळद घातली होती आणि 2 चमचे गूळसुद्धा मी इथे अजून घातला होता. मिक्सरमध्ये वाटताना अर्धी वाटी गूळ घातला होता, पण मिश्रणाची चव घेऊन बघितल्यावर मला गोडी थोडी कमी वाटली, त्याच्यामुळे मी अजून 2 चमचे गूळ पावडर याच्यामध्ये ॲड केली. मिश्रणात गूळ व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे, त्याच्यामुळे मी इथे गुळाची पावडर घातली आहे. पातोळी बनवण्याचं मिश्रण तयार झालं आहे. आता ते केळीच्या किंवा मग हळदीच्या पानावर पसरून घ्यायचं आहे. मी इथे केळीचं पान घेतलं आहे, थोडंसं तूप लावून घेतलं आहे त्याला आणि आता त्याच्यावर हे मिश्रण पसरून घेणार आहे. मी इथे 2 चमचे मिश्रण केळीच्या पानावर घातलं होतं. मिश्रण घातल्यावर आपल्याला केळीचं पान दुमडून ते चाळणीत ठेवून घ्यायचं आहे. आपण मोदक किंवा पातोळ्या जशा उकडून घेतो तशा आपल्याला या फणसाच्या पातोळ्या उकडून घ्यायच्या. अशाच प्रकारे मी 3-4 पातोळ्या तयार करून चाळणीमध्ये ठेवल्या होत्या. आपल्याला जर पातोळ्या उकडण्यासाठी पानं मिळाली नाही तर मात्र आपण इडली पात्रात सुद्धा हे मिश्रण ठेवून वाफवून घेऊ शकतो किंवा मग छोट्या छोट्या वाट्यांमध्ये सुद्धा आपण हे मिश्रण वाफवून घेऊ शकतो. मी इथे केळीचं पान गॅसवर गरम करून घ्यायला विसरले, पण शक्यतो आपण केळीचं पान गरम करून घ्यायचं जेणेकरून ते दुमडायला बरं पडेल. गॅसवर टोपात पाणी गरम करायला ठेवलं आहे, त्याच्यावर ही पातोळ्यांची चाळण ठेवून वर झाकण ठेवून द्यायचे आणि 10-12 मिनिटं पातोळ्या उकडून घ्यायचे. थोडंसं मिश्रण मी इडली पात्रामध्ये सुद्धा उकडून घेतलं होतं. इडली पात्राला थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण पसरवून 15 मिनिटं वाफवून घेतलं होतं. वाफवून घेतलेल्या पातोळ्या काढून घेतल्या आहेत. पानांमुळे पातोळ्यांना वेगळा अरोमा येतो. पातोळ्या वाफवण्यासाठी केळीची, हळदीची किंवा मग फणसाची पानंसुद्धा चालतील. वाफवून घेतल्यावर पानांमध्ये छान मिश्रण सेट झालं आहे. हे आपण वरून थोडंसं तूप घालून सर्व करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि घरचर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.